राज्य सरकारने विडी कामगारांचं वेतन वाढवण्याचा आदेश काढल्यानंतर विडी कारखानदार संतप्त झालेत। सरकारने वेतनवाढीचा आदेश रद्द न केल्यास आम्ही शेजारच्या तेलंगणा राज्यात जाणार असल्याचा इशारा विडी उद्योजकांनी दिलाय। कामगारांना कोणतीही वेतनवाढ हवी नसताना सरकारने केवळ काही संघटनांच्या मागणीवरून हा आदेश काढल्याचा दावा सोलापुरातल्या विडी उद्योजकांनी केलाय। राज्य शासनाने विडी कामगारांना प्रति 1000 विडीसाठी किमान 379 रुपये वेतन देण्याचे आदेश दिलेत। तर अलीकडच्या काळामध्ये सर्वांना धमक्या देण्याची सवय लागली आहे। महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही, आम्ही सवलती देतो, तक्रारी आल्या तर आम्ही मार्ग काढू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। अलीकडच्या काळामध्ये अशा प्रकारच्या धमक्या द्यायची सवय झाली आहे। आम्ही या राज्यात जाऊ, आम्ही त्या राज्यात जाऊ, आणि त्यात मुख्य लोक कोणीही असं सांगत नाहीत। मुख्य लोक जे आहेत ते सगळे महाराष्ट्रात खुश आहेत। कोणीतरी नेता उठतं आणि मी या राज्यात चाललो, त्या राज्यात चाललो असं सांगतं। महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही। सगळ्यांची आम्ही चर्चा करतो, सगळे मार्ग काढतो, सर्वांना सवलती देतो। त्यामुळे मला असं वाटतं की कोणाच्याही तक्रारी असतील आमच्यापर्यंत आल्या तर आम्ही त्याच्यावर मार्ग काढू। दरम्यान उद्योजकांच्या भूमिकेवरती ज्येष्ठ कामगार नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी संताप व्यक्त केलाय। महागाई वाढत असताना प्रत्येक क्षेत्रातील मजुरी वाढली, मात्र विडी कामगारांना त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळत नाही। कारखाने बंद करून दुसऱ्या राज्यात जाण्याची धमकी देणाऱ्या उद्योजकांवरती शासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली। आमच्यावर तुम्ही शोषण करून शासनाने निकाल दिल्यानंतर अशा पद्धतीनं कारखानदारांनी भूमिका घेणं हे अत्यंत चुकीचं आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि मजूर मंत्र्याला मी अपील करतो, ताबडतोबीनं त्यांना परावृत्त करा आणि किमान वेतनाची अंमलबजावणी करण्याकरता सरकारने ठोस पावलं उचलून सोलापुरातील 40,000 विडी कामगारांना न्याय मिळवून द्यावा अशी आमची विनंती राहणार आहे। दरम्यान विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या मुद्द्यावरनं सोलापुरामध्ये विडी कामगारांमध्ये स्फोट पडल्याचं दिसतंय। आम्हाला किमान वेतन नको, रोजगाराची शाश्वती द्या, असं म्हणत काही विडी कामगारांनी सोलापुरात आंदोलन केलंय। त्यामुळे सोलापुरात विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या अंमलबजावणीच्या निर्णयावरनं 2 गट पडल्याचं पाहायला मिळतंय। 40-50 हजार जे आम्ही विडी कामगार आहेत तर त्यांच्या हाताला काम राहणार नाही। हा विडी उद्योग असा आहे, 18 ते 65 वर्षापर्यंत ज्या महिला आहेत त्या सगळ्यांना हा व्यवसाय सामावून घेतो। त्यामुळं आणि हा व्यवसाय असा आहे, आपलं घर, मुलं किंवा आपलं जे संसार आहे ते सांभाळून ते रोजगार कमवतात। आणि ह्या बायकांना परत जर हे विडी उद्योग बंद झाले, जर त्यांनी स्थलांतरित केले तरी पूर्ण बंदच राहणार आहे, म्हणजे त्यांच्या हाताला कामच राहणार नाही। मग त्या महिलांचा प्रश्न उपस्थित होणार।